मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात सध्या बाभूळ, आंबा, निंब, शेवरीच्या अशा अनेक प्रकारच्या झाडांच्या वृक्षांची दिवसाढवळ्या अवैध तोड करून खुलेआम ट्रक आणि ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केल्या जाते। या अवैध वृक्षतोडीकडे वनविभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची परिसरात चर्चा आहे। तळणीसह कानडी, देवठाणा, उसवद, वडगाव, कोकरबा, शिरपूर, लिमखेडा, वाघळा, टाकळखोपा, वझर, सरकटे, भुवन, बेलोरा, किर्ला, जामरुण, गारटेकी, दहीफळ, खंदारे या भागातून मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे। विशेष म्हणजे हिरवी डेरेदार मोठी झाडे भर दिवसा तोडून त्यांची ट्रॅक्टरमधून वाहतूक सुरू आहे। दिवसभरात उसवद मंठा व तळणी मंठा या दिंडी महामार्गावर लाकडाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर हमखास आढळून येतात। वृक्षतोडीला लगाम बसावा यासाठी विनापरवाना वृक्षतोड करणाऱ्यांना 50,000 रुपये दंड कायदा करण्यात आला। परंतु हा कायदा केवळ कागदावर असून दुसरीकडे बेशुमार वृक्षतोडीकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे। यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत चालला आहे। तळणी परिसरातून अवैध वृक्षतोड करून मंठा येथे स्थलांतरित करून लाकूड आरा मशीनचा व्यवसाय जोमाने सुरू आहे। अशीच अवैध वृक्षतोड सुरू राहिल्यास भविष्यात मोठ्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागणार असल्याचे मत व्यक्त करत अवैध वृक्षतोड थांबवण्यासाठी जनचळवळ उभारली गेली पाहिजे व अवैध वृक्षतोड करणाऱ्या व्यापाऱ्यांसह संबंधित शेतमालक, कर्तव्यात हलगर्जीपणा करणारे वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण राठोड यांनी केली आहे। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।